जगत्तारणा पुत्रा अनुपमा, जगत्तारणा पुत्रा अनुपमा, तुझी कृपा निर्मला, तुझी कृपा निर्मला, गौरवू तुला परमवत्सला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन. पवित्र शास्त्र बायबल नवा करारमधील मत्तै याने लिहिलेले शुभवर्तमान याचा अध्याय 12 आणि वचन 6 मी असे वाचतो. तरी पण मी तुम्हाला सांगतो की मंदिरापेक्षा थोर असा कोणी एक येथे आहे. मंदिर हे एक असे ठिकाण आहे जिथे देवाचे भक्त त्याची उपासना करण्यास येतात, नवस पूर्ण करण्यास येतात आणि प्रार्थना करण्यास येतात. देवाला नेहमी त्याच्या लोकांमध्ये राहण्याची इच्छा होती आणि म्हणूनच तो आदामाला भेटण्यासाठी एदेन बागेत येत होता. म्हणून त्याने मोशेला निवास मंडप बांधण्यास सांगितले आणि राजा शलोमोनानेही ह्याच हेतूने येरुशलेमेमध्ये देवासाठी एक मंदिर बांधिले. यहुदी लोक देवाच्या मंदिराला सर्वश्रेष्ठ मानित होते आणि त्यांनी असे मानले पाहिजे. पण एखादे घर त्या घराच्या मालकापेक्षा मोठे असू शकते का? प्रभू येशू ख्रिस्तामध्ये दैवत्वाची परिपूर्णता आहे आणि देवाच्या स्वरूपाचा असूनही त्याने देवाच्या बरोबरीचे असणे मानले नाही. पण त्याने स्वतःला रिक्त केले आणि सेवकाचे रूप धारण केले आणि तो मनुष्याच्या प्रतिरूपाचा बनला आणि मनुष्य स्वरूपाचा प्रगट होऊन सुद्धा स्वतःला लीन केले. तो येथपर्यंत आज्ञाधारक बनला की वधस्तंभावरील क्रूर मरण देखील त्याने सहन केले, जेणेकरून मनुष्य त्याच्यावर विश्वास ठेवून तारण प्राप्त करून घेऊ शकतो. आता मंदिर देवापेक्षा मोठे असू शकते का? म्हणूनच प्रभू येशूने म्हटले, मंदिरापेक्षा थोर असा कोणी एक येथे आहे. या सत्यावर विश्वास ठेवून तुम्हालाही तारण मिळावे हीच तुमच्यासाठी देवाजवळ आम्ही प्रार्थना करीतो. आमेन. धन्यवाद. नमः परममंगलाय.